नमस्कार मित्रांनो. तर पायथॉन एंट्री कोडिंग क्वेश्चन सीरीजमध्ये आपले स्वागत आहे. तर आजचा क्वेश्चन आहे, राईट अ प्रोग्राम टू स्वॅप टू व्हेरिएबल व्हॅल्यूज. जर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये असा क्वेश्चन विचारला, की असा प्रोग्राम लिहा ज्यामध्ये 2 व्हेरिएबलची व्हॅल्यू स्वॅप झाल्या पाहिजे. तर आपल्याला त्याचं लॉजिक खूप सिंपल आहे. जर तुम्हाला सी, सी प्लस प्लस किंवा जावा येत असेल, तर तुम्ही युजिंग थर्ड व्हेरिएबल तुम्ही ते व्हॅल्यू स्वॅप करू शकता. थर्ड व्हेरिएबल म्हणजे टेम्प नावाचा एक व्हेरिएबल घेणार. तर टेम्पमध्ये आधी एची व्हॅल्यू टाकणार, नंतर एमध्ये बीची व्हॅल्यू टाकणार, नंतर बीमध्ये टेम्पची व्हॅल्यू जी आपण एची टाकली ती रिव्हर्स करणार. हे केलं तर तुम्हाला सिंपली तुमच्या व्हॅल्यू स्वॅप होतील. ओके. तर याला आपण प्रिंट स्टेटमेंट ॲड करूया, याला एक्झिक्यूट करूया. तुम्हाला एची व्हॅल्यू झाली 10 आणि बीची झाली 5. जर तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये असा कोड लिहिला, तर तुम्हाला इंटरव्ह्यूवर सिलेक्ट करणार नाही. तर त्यासाठी काय पाहिजे, एक्सपेक्टेड काय असतं, की तुम्हाला पायथॉनच्या कन्सेप्ट यूज करता आले पाहिजेत. तर विदाऊट युजिंग थर्ड व्हेरिएबल कॉन्ट्रिब्युशन केला त्याने, तर तुम्हाला कसं आन्सर देता येईल? तर पायथॉनमध्ये एक कन्सेप्ट आहे बघा, ट्युपल. ट्युपल नावाचा डेटा टाइप. तर ट्युपल अनपॅकिंग नावाची कन्सेप्ट आहे. ती कन्सेप्ट जर तुम्हाला माहिती असेल, तर तुम्ही सिंपली तुमचा प्रोग्राम विदाऊट युजिंग थर्ड व्हेरिएबल स्वॅप करू शकता. कसं? तुम्हाला त्याला कमेंट करतो. त्यानंतर हे आहे तुमचं ट्युपल अनपॅकिंग. त्याला व्हॅल्यू स्वॅप झालेली आहे. तर हे होतं आपलं एक्सपेक्टेड आन्सर. तर किती लोकांना ट्युपल अनपॅकिंग माहिती नाही, त्यांनी पण पुढचा व्हिडिओ बघू शकता. अदरवाईज स्किप करू शकता. तर ट्युपल अनपॅकिंगमध्ये पण भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, त्या तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत. तर ट्युपल अनपॅकिंग म्हणजे काही नाही, सिंपली आपण ज्यावेळेस एकापेक्षा जास्त व्हॅल्यू किंवा सेपरेटेड लिहितो त्या कन्सिडर होत्या तुमच्या. तर कसे बघा, एक नवीन कोर्स लिहूया. तर बघा माझ्याकडे आहे एक व्हेरिएबल, त्यामध्ये 4 व्हॅल्यू आहेत. तर हे काय आहे? ट्युपल आहे का नाही? येस, इट्स इट्स अ ट्युपल. ब्रॅकेट नाही म्हणजे ट्युपल नाही असं नाही. तर हे ट्युपल आहे. त्याचा डेटा टाइप तुम्ही चेक करू शकता. ओके. ब्रॅकेट नाही दिलं तर बाय डिफॉल्ट ते ट्युपल कन्सिडर होतं. ट्युपल म्हणा जे म्हणायचं ते म्हणा. तर बघा, जर तुम्हाला ह्या ट्युपलच्या व्हॅल्यू अनपॅक करायच्या. अनपॅक करायचं म्हणजे काय? पॅकिंग केलेलं आहे त्याला खोलायचं आहे. खोलायचं इन द सेन्स काय? जेवढे तुमच्या राइट साइडला व्हॅल्यू आहेत, तेवढे तुम्हाला राइट साइडला व्हेरिएबल घ्यावे लागतील. ते झालं अनपॅकिंग. कसं? ए, बी, सी, डी इक्वल टू तुमचं माय ट्युपल तुम्ही लिहिता. आणि जर ह्याच्या व्हॅल्यू तुम्ही प्रिंट केल्या कशाच्या? इक्वल टू राहिलं ना. प्रिंटमध्ये जर लिहिलं तुम्ही ए, बी, सी, डी तर त्या व्हॅल्यू तुम्हाला प्रिंट होतील. झालं प्रिंट. तर हे आहे अनपॅकिंग. तर यामध्ये बघा अजून एक गोष्ट. जर तुमच्याकडे 4 व्हॅल्यू तुम्हाला 2च पाहिजे फर्स्ट आणि लास्ट, तर तुम्ही ते पण करू शकता. कसं? तर त्यासाठी तुम्ही एक प्लेस होल्डर यूज करायचा आहे. प्लेस होल्डर म्हणजे काय? अंडरस्कोर. आता बघा इथं मी काय केलेलं आहे, ए अंडरस्कोर परत अंडरस्कोर डी. तर 4 व्हॅल्यू आहेत. तर मला 2 अंडरस्कोर द्यावं लागतील. म्हणजे सेकंड आणि थर्ड प्लेसची व्हॅल्यू मी स्किप करणार आहे. मला त्याची गरज नाही आहे. आणि जर मी आता ए आणि बीची व्हॅल्यू प्रिंट केली, तर ती तुम्हाला भेटून जाईल. पहिल्यांदा याला कमेंट करतो. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय होईल आहे. अदरवाईज तुम्ही परत कन्फ्यूज होताल. प्रिंट ए, डी. ओके. मग 1 आणि 4 व्हॅल्यू आली. आता तुमच्याकडे एकापेक्षा जास्त एलिमेंट आहेत, खूप आहेत. तर तुम्हाला फक्त आणि फक्त फर्स्ट आणि लास्ट एलिमेंटच पाहिजे. तर अजून एक एक्स्ट्रा स्पेशल कॅरेक्टर यूज करू शकता. ॲस्टेरिस्क म्हणजे स्टार. त्याचा यूज करून सुद्धा तुम्ही व्हॅल्यू स्किप करू शकता. प्रत्येक वेळेसच अंडरस्कोर देत राहायची गरज नाही पडणार. तर बघा, स्टार अंडरस्कोर दिलं, तर जेवढे काही फर्स्ट आणि लास्ट एलिमेंटमध्ये व्हॅल्यू असतील, ते सगळे स्किप होतील आणि तुमचा व्हॅल्यू प्रिंट होतील. तर हे होतं बघा ट्रिपल अनपॅकिंग. ही गोष्ट जर तुम्हाला माहिती होती, तर चांगली गोष्ट आहे. जर माहिती नसेल, तर एक लाईक बनतो व्हिडिओसाठी. तर असेच आपण कोडिंग क्वेश्चन आणि त्यामागचे ट्रिक्स, लॉजिक, कन्सेप्ट शिकणार आहोत. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करा. कमेंट करा जर व्हिडिओ आवडला तर. आणि जर काही नवीन तुमचे क्वेरी असतील, तर विचारू शकता. थँक फॉर वॉचिंग.